नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. दरवाजातून एक मोठा आवाज आला आणि शुभांगीने डचकून तिकडे पाहिलं तर दादीसा, काकीसा, बुवासा, सिया, राघव, शौर्य सगळी जडेजा फॅमिली दारात उभी होती. त्यांना पाहून ती खूपच खुश झाली. सरप्राईज, सगळे एकसाथ बोलले आणि ती तोंडावर हात ठेवून सगळ्यांना आश्चर्यानं पाहत होती. तुम्ही सगळे कधी आलात? शुभांगी आश्चर्यानं बोलली. अर्धा तास झाला. आरंभ म्हणाला, मी शुभांगीला सगळ्यात आधी विश करणार म्हणून आम्ही खालीच थांबलो. तुमच्या दोघांची येण्याची वाट पाहत होतो, पण किती वेळ झाला तुम्ही दोघे आलाच नाहीत, म्हणून मग आम्हीच वर आलो, सिया बोलली. आम्ही सगळं ऐकलं बरं का, तुलसी काकीसा हसत बोलली आणि शुभांगी गोड लाजली. जुग जुग जिया. दादीसा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली आणि त्यांचे डोळे पाण्यानं भरले. बडी दादीसा, आप रो रही हो? शौर्य बोलला. ना, दादीसा बोलली. फिर ये क्या है? शौर्य बोलला. ये तो खुशी के आंसू है. ये खुशखबरी सुनने के लिए कान तरस गए थे हमारे. दादीसा भावुक होत बोलल्या. आम्ही सगळे तर तुम्हाला सरप्राईज द्यायला आलो होतो. ही बातमी देऊन तुम्हीच आम्हाला सरप्राईज केलं, राघव बोलला. कॉंग्रॅच्युलेशन्स हुकूम, सिया म्हणाली. थँक्यू. आरंभ केसातनं हात फिरवत बोलला. असं कोरडं थँक्यू चालणार नाही, रतन बोलला. हां, आता तर डबल सेलिब्रेशन व्हायला हवं, रतन बोलला. माझं मन तर करतंय की सगळ्यांना नाचून नाचून ही खुशखबरी सांगावी, बुवा बोलली. अभी नहीं, 3 महीने किसी को पता ना चले, नजर लग जाती है, दादीसा बोलल्या. बिल्कुल सही कहा मासा. ते 3 महीने पूरे होने तक किसी को पता ना चले, तुलसी सगळ्यांना पाहत बोलली. ओके, मग सगळ्यांनी एकच कल्ला केला. और तुम, आता तिची जास्त काळजी घ्यायची. तारा आणि अजय तर इथे नाही आहेत, सगळी जबाबदारी तुझी आहे, दादीसा आरंभचे कान ओढत बोलली. आपका हुकुम सर आंखों पे, आरंभ त्यांना मिठी मारून बोलला. मग सगळे डायनिंग टेबलवरती बसून नाश्ता करत बोलत होते. दादीसा, तुलसी, बुवाजी सगळे तिला येणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यायची, स्वतःची काळजी कशी घ्यायची, काय खायचं काय नाही खायचं हे सगळं सांगत होत्या. शुभांगी सगळं काही नीट ऐकत होती. तन्वी बुवा कधी येणार आहे? ती नाही तर मला अजिबात मज्जा येत नाहीये, शौर्य गाल फुगवून बोलला. पुढच्या आठवड्यामध्ये सगळे येणार आहेत ते, आरंभ बोलला. तिची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे ना? तिला आता चालता येत आहे ना? आम्ही कितीदा व्हिडिओ कॉल केला पण ती समोरच येत नाही. म्हणत होती जब आऊंगी तब देखना, सिया बोलली. कॉल केल्यावरती आम्हाला पण असंच म्हणते ती, शुभांगी हसत बोलली. मला तर तिला कधी एकदा चालताना पाहते असं झालंय, दादीसा बोलल्या. मग पहा ना दादीसा. बंगल्याच्या मेन दारातून तन्वीचा आवाज आला. ती कमरेवरती हात ठेवून ऐटीत उभी होती. तिच्या मागे तारा आणि अजय उभे होते. सगळे आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होते. बुवा, शौर्य तिला जाऊन बिलगला. तिनं त्याची पापी घेतली आणि त्याला मिठी मारली. सगळे तिच्या जवळ आले. बुवा, अब आप चल सकती हो, शौर्य बोलला. बिलकुल, ये देखो. तन्वीने त्याला चालवून गोल फिरून दाखवलं. तो आनंदानं टाळ्या वाजवत होता. सगळ्यांना तिला चालताना पाहून खूपच आनंद झाला. प्रिन्सेस, आरंभने तिला मिठी मारली. भाई, बघा मी चालू शकते, आता माझ्यात काही कमी नाही, ती रडत बोलली. आरंभ सोबतच सगळे भावुक झाले. तिच्या आयुष्यातील दुःख आता कायमचं संपलं होतं. दादीसा, तन्वीने त्यांना मिठी मारली. आज मैं बहुत खुश हूं. शुभांगी, छोरी की नजर उतारो, दादीसा डोळे पुसत बोलल्या. जी. शुभांगीने लगेचच आरतीचं ताट आणलं. तिने तन्वीला कुंकवाचा टिळा लावून तिचं औक्षण करून तिला ओवाळलं. वेलकम होम, सिया तिला मिठी मारून बोलली. मग तन्वी आत आली. जवळपास वर्षभरानं ती तिचं घर पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मैंने इस घर को आप सबको बहुत मिस किया, तन्वी सगळ्यांना पाहत बोलली. आम्ही पण, शुभांगी देखील बोलली. सगळ्यांना एकत्र पाहून किती छान वाटतंय ना, तन्वी डोळे पुसत बोलली. सगळेजण मग थोडा वेळ बोलत बसले. आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आज मला 2 खुश खबर मिळाल्यात.
इस बहाने 2 बार मिठाई खाऊंगी मैं, दादीसा बोलल्या. 2 खुश खबर? दुसरी कोणती? तारानं विचारलं. अरे बिंदनी, आता तू माझी जागा घेतलीस. म्हणजे? अजय यांना समजून बोलले. अरे तुम दोनों दादा दादी बनने वाले हो, दादीसा आनंदानं बोलल्या. तारा आणि अजय तर शॉक होऊनच शुभांगी आणि आरंभकडे पाहत होते. म्हणजे मी परत बुवा होणार? तन्वी बोलली. हां. सिया देखील हसत बोलली. ये सच है. अजय आरंभकडे पाहत बोलले. जी. तोही हसत बोलला. थँक्यू. थँक्यू भाभीसा. ही बातमी ऐकून तर मला एकदम पंख फुटल्यासारखंच वाटतंय. आता मी त्याला घेऊन फिरू शकते, त्याच्यासोबत खेळू शकते, तन्वी बोलली. शुभांगी बेटा, इकडे ये. अजयने तिला बोलावलं. ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. इथे बस. त्यांनी तिला जवळ बसवलं आणि तिच्यावरनं पैसे वाळून घरातील नोकरांना दिले. थँक्यू बेटा, तू आमच्यासाठी खूप लकी आहेस. तुझ्या येण्यानं आरंभ आम्हाला परत मिळाला. माझी प्रिन्सेस ठीक झाली आणि आता या घराण्याचा वारस तू आम्हाला देणार आहेस. तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. देव तुझ्यासारखी सून, मुलगी सगळ्यांना देव. मी पण तुझ्यासाठी खूप खुश आहे. तारा देखील तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली. सगळ्या जडेजा परिवारामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं. मग संध्याकाळी आरंभने बंगल्याच्या गार्डनमध्येच छोट्याशा पार्टीचं आयोजन केलं. त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला जय आणि राणी देखील आले होते. आरंभ आणि शुभांगीनं केक कट केला आणि सगळ्यांना खाऊ घालून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून छान गप्पा मारत डिनर एन्जॉय केला. इकडे रात्री सिया, शुभांगी, दादीसा, तारा सगळं महिला मंडळ खूप वेळ गप्पा मारत बसलं होतं. मध्यरात्री ती रूममध्ये आली तर आरंभ झोपला होता. तिने कपडे चेंज केले आणि त्याच्या बाजूला येऊन पडली. सगळे आले आणि तुम्हाला विसरलीस? आरंभ तिला मिठीत घेत बोलला. तुम्ही जागे आहात? तुझ्याशिवाय झोप येईल का? त्यानं तिच्या मानेमध्ये चेहरा खुपसला तशी ती शहारली. आता काही दिवस हा लाड अजिबात चालायचा नाही हुकूम, ती त्याला दूर करत बोलली. का? काकीसा म्हणत होती 3 महिने बाळ नाजूक असतं, त्यामुळे दूर राहायचं. ओके, नो प्रॉब्लेम. एंजलला त्रास होईल तर तिचा बाबासा असं काहीच करणार नाही. थँक्यू. तुझ्यामुळे आज मला हे सुख मिळालं. आय लव्ह यू. त्यानं हळूच तिच्या पोटावरती हात फिरवला. तुम्हालाही थँक्यू. तुमच्यामुळे मला हे मातृत्व मिळालं. मग त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले. मग सगळा जडेजा परिवार आनंदामध्ये उधाणला होता. तन्वी ठीक झाली होती. शुभांगीला दिवस गेले होते. आरंभचा बिझनेस देखील आता बराच मोठा झाला होता. त्याचं काम देखील फार वाढलं होतं, परंतु तो शुभांगीला तिचा पूर्ण वेळ देत होता. सगळं काही छान सुरू होतं. सुखाचे दिवस भराभर जात होते आणि त्यातच शुभांगीचे 9 महिने पूर्ण झाले. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आरंभ आपल्या छोट्या परीला हातात घेऊन तिच्याकडे प्रेमानं पाहत होता. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमाला पूर्णत्व मिळालं होतं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.